520 लिटरचा हा आणि आम्ही आधी बघितला तो 650 लिटरचा। तर मला हा पण आवडला। हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ। नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। आज ना सकाळी सकाळी आम्ही खूप लवकर घराबाहेर पडलो। तर आज आम्ही ना सकाळी सकाळी नाशिकला जायला निघालो, कारण खूप दिवसांपासून मिस्टरांचा पाय ना दुखतोय, तर हॉस्पिटलमध्ये जायचं होतं आम्हाला। तिथे गेलो आम्ही, पण डॉक्टर काही मिळाले नाही आम्हाला। मग आम्ही आता चाललोय पुढे। रस्त्यामध्ये खूप ट्रॅफिक होती आणि दुपारची वेळ होती, कडाक्याचं ऊन होतं, आम्हाला भूक पण लागली होती। तर म्हटलं चला मिस्टरांना घेऊन मस्त आज आहे ना मिसळपाव खाऊ। तर बरेच दिवस झाले मिसळपाव मी खाल्लेलीच नव्हती। आम्ही ना साधना मिसळला आलो। हाय, शुभ दुपार सर्वांना। तर आता आम्ही आलो आहे साधना मिसळला। आम्हाला जायचं होतं दुसरीकडे, पण आता हे जवळ आहे तर इथंच आलो। आणि खूप मोठा एलिफंट आहे माझ्या मागे, हत्ती आपल्या लाडूला आवडतो ना। तर आता आम्ही आतमध्ये जाऊ, भूक लागली खूप, जवळपास दुपारचे 2 वाजत आलेले। आता जाऊ मध्ये आणि मस्त छान मिसळपाव एन्जॉय करू। तर बघा संपूर्ण व्हिडिओ आजचा। अवतार जरा खराब झालाय माझा, थोडे केस गाडीवर विस्कटले। मिस्टर गेले होते पार्किंगला गाडी लावायला, पण नंतर मग आमचा विचार बदलला। तिथे थोडी गर्दी होती, मग आम्ही पुढे ना ग्रेप्स एम्बेसीला आलो। इथली पण मिसळ खूप छान आहे, इथली मिसळपाव पण खरंच खूप छान लागते। तर चला म्हटलं, बऱ्याच वर्षांनी मी इथे आली आहे। आधी मी आली होती 3 वर्षापूर्वी, त्यावेळेस मी राहुल सोबत होती। राहुल आणि मी आम्ही दोघे पण त्याच्या कॉलेजच्या निमित्ताने आलो होतो नाशिकला। त्यावेळेस राहुलने मला इथे येऊन मिसळपाव खाऊ घातली। म्हटलं चला आज मिस्टरांना आपण मिसळपाव खाऊ घालू, कारण मिस्टर आहे ना कधी असे नाशिकला आलेच नाही आमच्यासोबत। आणि इतक्या वर्षांनी आली ना, तर इथलं थोडंसं बदललेलं आहे काही। तर इथे छान अशी मस्त नर्सरी पण आहे, म्हणजे आपण छोटी ट्री पण खरेदी करू शकतो। आणि हे बघा मस्त मुलांसाठी खेळण्यासाठी इथे बरेच उपक्रम ठेवलेले होते। आणि चला आतमध्ये जाऊ। तर आतमध्ये ना द्राक्षांचा बाग आहे। तर आता आपण आतमध्ये पण जाऊ, पण आतमध्ये जाण्याआधी तुम्हाला सर्व दाखवते। तर एंट्रीला छान असं हे डेकोरेट केलेलं आहे इथं, आणि सगळीकडे तुम्हाला ग्रीनरीज दिसेल, म्हणजे हिरवगार दिसेल। तर चला मध्ये गेल्यानंतर तर इथे हे मला खूप आवडलं। तर मनी प्लॅन्ट आणि मस्त कूलर लावलेले होते त्यांनी, कारण बाहेरचं वातावरण खूप गरमीचं होतं, पण कूलरसमोर उभं राहिल्यानंतर छान वाटतं। आणि आतमध्ये खूप मस्त परिसर आहे। बऱ्याच दिवसांनी आली ना, म्हणजे बरेच महिने झाले मी आलीच नाही, तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवू। खूप छान असं मस्त सर्व काही त्यांनी डेकोरेट केलेलं आहे। हात वगैरे आम्ही धुतले आणि नंतर मग ऑर्डर दिली। आम्हाला मस्त मिसळपावची प्लेट आली, त्यासोबत 2 पापड इतके छान मोठे मोठे आले होते। ते पापड कशाचे होते माहीत नाही, पण खूप छान टेस्ट लागली। चला भूक तर खूप लागलेली होती। मस्त अशी मिसळपावची प्लेट समोर आली आणि जेवायला बसताना मी ना कूलर बघूनच बसली, म्हणजे जवळ बसली, जेणेकरून मला हवा छान लागेल जेवताना। आणि हे बघा मस्त असा इथे रस्सा दिलेला होता आम्हाला, रस्सा वेगळा आणि तरी वेगळी दिलेली होती। तर तरी बाजूच्या छोट्याशा कपमध्ये त्यांनी दिलेली होती। आणि त्यासोबत आम्ही 2 ग्लास ताकही छाज ऑर्डर केलेला होता। तर जेवणासोबत ताक पिलेलं चांगलं असतं ना, म्हणून 120 रुपये इथे मिसळपावची प्लेट आणि ताक 20 रुपये असं, म्हणजे इथे प्लेट सोडून आपण जे काही ऑर्डर करू ना त्याचे रेट वेगळे। तर मी जिलेबी पण ऑर्डर केली, म्हटलं काहीतरी तिखट सोबत गोड। जिलेबी पण 40 रुपयाला 1 वाटी। कसं वाटलं? आवडलं का तुम्हाला? द्राक्ष नाही आहे वरती, छाटणी झाली द्राक्षांची, द्राक्ष नाही आहे। चला मस्त पोटभरीचा मिसळपावचा नाश्ता जेवण झालंय। मागे ना द्राक्ष तोडू नका असं लिहिलेलं आहे, पण द्राक्षच नाही इथं, बघायला पण नाही मिळाले। मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा होते, आज नाही आहे। लेट आलो या वर्षी आम्ही, त्यामुळे ना तोडून झाले त्यांचे द्राक्ष। चला खूप आवाज आहे इथं कूलरचा, तुम्हाला ऐकायला येत नसेल व्यवस्थित। छान वाटलं इथे येऊन, मस्त गारगार वाटलं।
चला बाकीचं सर्व काही परिसर आता तुम्हाला दाखवते. तर हे बघा पातेल्यामध्ये ना मस्त अशी तर्रीदार मिसळ आहे. तर ते गरम करत आहे आणि इथे प्लेट पण भरलेले आहे आणि नंतर मग ते कस्टमरला देतात. पाऊस आहे, पाऊस. पावसात उभं राहिल्यासारखं वाटतंय. फवारे पाण्याचे पण असं चेहऱ्याला छान वाटतंय, गारगार वाटतंय. आणि समोर खूप मोठा द्राक्षाचा घड आहे. नकली द्राक्ष आहे हे. बरेच जण इथे मिसळपाव खायला तर येतात, पण त्यासोबत एन्जॉय म्हणून पण येतात. आपल्याला थोडंसं छान वाटावं म्हणून येतात. मग म्हटलं चला आलोय तर फोटो वगैरे काढून घेऊ. आम्ही एका दादांकडे मोबाईल दिला आणि त्यांनी आमचा व्हिडिओ आणि मस्त छान छान आमचे फोटो पण काढले. तर म्हटलं खूप दिवसांनी मिस्टरांसोबत बाहेर आली आहे तर त्यांनाही थोडासा एन्जॉय. आणि इथे बघा ना किती सुंदर अशी ही श्रीकृष्णांची मूर्ती. तर ही मला खूप आवडली. मग आम्ही इथे पण थोडंफार फोटो वगैरे शूट केलं. तर मिस्टरांना पण हे सर्व बघून खूप आनंद वाटला. आज आहे ना खूप दिवसांनी म्हणजे खूप वर्षांनी म्हणा मिस्टर असे बाहेर नाशिकला मिसळपाव खायला आले. नाहीतर ते कधीच असं बाहेर जास्त काही कुठे जात नाही, सतत कामात बिझी असतात. बाजूला आहे ना एक मोठा हॉल आहे. आता तिथे काही कार्यक्रम वगैरे ते करत असाल. आणि मी हे बघत होते कसं लावलेलं आहे पाईपमध्ये मनी प्लॅन्ट. तर मला हे खूप आवडलं. म्हटलं चला आपल्याला पण काहीतरी आयडिया मिळते की आपण घरी पण असं काहीतरी करू शकू. आणि लहान मुलांना खेळण्यासाठी पण तिथे बरेच उपक्रम होते. मुलांना पण काहीतरी मस्त एन्जॉय करता येईल असं. तर तिथून मग आम्ही निघालो. रस्त्याने अशी झाडं आली ना, सावली आली ना, खरंच खूप मनाला भारी वाटायचं. ऊन आली की खूप ऊन लागायचं. त्यानंतर मला जायचं होतं क्रोमामध्ये. तर बऱ्याच वर्षांपासून मी हे शॉप असं बघायची, पण कधीतरी वाटायचं की नाही आपण इथून काहीतरी खरेदी करू एक दिवस. आणि तो दिवस आला. तर आम्ही ना आता आतमध्ये आलेलो आहे वरच्या फ्लोअरला. तर आम्हाला बघायचं होतं घरात शेगडी, चिमणी आणि फ्रीज. आता वरती मी नवीन किचन तयार केलेलं आहे. तर तिथे मला आहे ना नवीन शेगडी, त्याचसोबत चिमणी आणि फ्रीज बघायचं होतं. तर मिस्टरांना बोलली आता आलोय तर आपण बघून घेऊ कसं, त्यानंतर पाहू आपण. तेच घ्यायची आहे आपल्याला, तशीच घ्यायची आहे. पण ती कोणत्या कंपनीची ती पाहायला लागेल. कंपनी 39,590. इथं ना बरेच प्रकारचे फ्रीज होते, मोठे छोटे, सिंगल, डबल डोअरवाले, 4 डोअरवाले. तर मला घ्यायचं होतं डबल डोअरवालं, कारण मोठं घ्यायचं होतं. आता हे नवीनच आलेले तर मी ते सर्व काही बघत होते. म्हणून मग इथं आहे ना मला हे ब्लॅकवालं आहे ना खूप आवडलं. हेअर कंपनीचं आहे. तर सर्वात आधी मग त्यांनी मला ते दाखवलं. पण मला घ्यायचं होतं LG कंपनीचं. LG कंपनी पण चांगली आहे ना त्यामुळे. तर ते दादा मला सर्व काही समजून सांगत होते. आता फ्रीज घेत असताना त्याचे रेट पण बरेच असतात. 1,80,000 फ्रीज आहे. म्हणजे 1,80,000 फ्रीज आहे. आपण जसं घेऊ तसं आहे. 1,20,000, 1,30,000, 1,40,000 आणि 1,00,000च्या आतसुद्धा फ्रीज आहे. 70,000, 80,000, 90,000 अशा सर्व काही प्राईज मी तिथे बघितल्या. तर मला हे पण खूप आवडलं 4 डोअरवालं. तर यामध्ये ना खाली फ्रीजर आहे आणि वरती फ्रीज. तर इथं खाली आपण फ्रीज म्हणून पण वापरू शकतो, तसे ऑप्शन होते त्याला. ते दादा मला सर्व काही समजून सांगत होते. आणि नंतर मग मी डबल डोअरचं पण बघितलं. तर याला पण आहे ना एका साईडला आहे ना जो कमी साईजचा कप्पा दिसतोय तो पूर्ण फ्रीजर आणि दुसरा कप्पा आहे ना मोठा तो फ्रीज. तिथे आपण भाज्या, फळे असं काही पण ठेवू शकतो. तर ते पण आपण दोन्ही पण वापरू शकतो फ्रीज म्हणून असं ते मला सांगत होते. तर मला हे पाण्याचं वगैरे इथे आहे ना अशात नव्हतं पाहिजे, प्लेनमध्येच घ्यायचं होतं आणि ब्लॅक रंगामध्येच घ्यायचं होतं. कारण किचनला माझा थोडासा ऑफ व्हाईट कलर असणार आहे. फर्निचर पण मी थोडंसं त्यामध्येच करणार आहे ना, म्हणून मग फ्रीज मला ब्लॅकमध्येच पाहिजे होता. आणि त्यावरती ग्लास असते बघा. तर ग्लॉसीमध्ये नव्हती बघत मी, ज्याला ग्लास असते ना ते बघत होते, म्हणजे जेणेकरून आपला चेहरा त्यामध्ये दिसतो. तर हे तसंच थोडंफार होतं. तर मी तेही बघितलं. यातले जे कप्पे आहे ना ते पण भरपूर मोठे आहे. खरं तर मला घरातलं जे छोटं फ्रीज आहे ना माझं ते अजिबात पुरत नाही. त्यामध्ये खूप गर्दी होते सामानांची आणि काही वस्तू तर माझ्या फ्रीजच्या बाहेरच असतात, ठेवायला जागा राहत नाही. म्हणून मग मी हे डबल डोअरचं मोठंवालं बघत होते. तर मग मी त्यांच्याशी सर्व काही विचारत होते. आता तर आम्ही फक्त बघतोय.
आता तर मी फक्त बघून घेते, कारण यातलं मला इतकं काही माहिती नाही. आमच्या फॅमिलीमध्ये पण असं फ्रीज कोणाकडे नाही आहे. जर तुमच्याकडे कोणाकडे असेल तर हे कसं आहे, कोणत्या कंपनीचं घेतलं पाहिजे, याबद्दल नक्कीच मला थोडीफार माहिती तुम्ही देऊ शकाल कमेंटद्वारे. हेअर कंपनीचं हे फ्रीज आहे. तर याचं रेट काय सांगितले? हा घेतला 91,000 लागेल. 91,000 म्हणजे इथे ना 1,80,000 भरपूर प्राईज आहे. त्याच्या पुढे पण असतील ना? हो, त्याच्या पुढे पण आहे. जसं तुम्ही मॉडेल घेतला तसं मॉडेल घेतलं तसं खूप छान आहे. पण मस्त आहे. खाली फ्रीजर आहे आणि वरती हे पूर्ण नॉर्मल सेक्शन आहे. हे पण तुमचं नॉर्मल सेक्शन आहे. हा फ्रीजर आहे. तुम्हाला वाटतं का फ्रीजर नॉर्मलला फ्रीजर करायचं आहे तर तुम्ही कन्वर्ट करू हे शकता. दोन्ही पण करू शकतो. हे 100 पैकी 75% तुम्हाला नॉर्मल आहे आणि एक फ्रीजर आहे 5.5 लिटर आहे. 520 लिटर 520 लिटरचा हा. आणि आम्ही आधी बघितला तो 650. 750 लिटरचा. तर मला हा पण आवडला. म्हणजे खूप जास्त मोठा पण नाही, खूप छोटा पण नाही. रुंदीला इतकेच असतात का? याच्यापेक्षा जास्त रुंद असतात नॉर्मली. याची रुंदी किती? नॉर्मली 750 राहतात. बाकी अशी रुंदी राहते त्याची 36. तर हे बघा, याला आहे ना बाहेरून असे ग्लास आहे. तर हे एक मला आवडलं होतं, पण ते हेअर कंपनीचं असल्यामुळे मला घेऊ की नको असं वाटत होतं. आणि यामध्ये जे आतमध्ये पार्ट लावलेले आहे ना ते पण छान होते. आणि कप्पे पण असे मोठे मोठे होते. म्हणजे भरपूर मोठं आहे हे. आणि मला असंच पाहिजे. तर नक्की सांगा कमेंट करून की मी कोणतं घ्यायला पाहिजे, डबल डोअर किंवा 4 डोअर किंवा मग कोणत्या कंपनीचं. आणि फ्रीजर पण भरपूर मोठं आहे यामध्ये. वरती अजून बरेच फ्रीज होते इथे, सिंगल डोअरवाले सुद्धा होते. तर म्हटलं चला तुम्हाला पण एखादं घ्यायचं असेल तर दाखवू. तर 70,000 रुपये प्राईज होती. एकूण 75,000 होते. तर हे एक मी तुम्हाला उघडून दाखवलं. तर अशा प्रकारचं माझ्या बहिणीच्या घरात पण आहे, पण मला तसं नको होतं. इथे ना वॉशिंग मशीन पण आहे, पण ते काही आम्हाला घ्यायचं नव्हतं, आमच्याकडे होतं म्हणून मग आम्ही फ्रीजच बघत होतो. तर हे एक फ्रीज मला त्यांनी वेगळ्या प्रकारचं दाखवलं. ब्लॅकमध्येच होतं. हाईटला पण भरपूर आहे आणि भरपूर मोठं होतं. पण डबल डोअर 4 डोअर नव्हतं, त्याला सिंगल डोअरवालं होतं. पण मला यातलं काही घ्यायचं नव्हतं. म्हटलं आता फ्रीज घ्यायचं आहे तर आपण डबल डोअरवालंच घेऊ किंवा मग 4 डोअरवालं. हे पण आहे ना LG कंपनीचंच आहे. तर याची पण जास्त काही प्राईस नव्हती, म्हणजे 87,000 प्राईस सांगितली त्यांनी. पण ऑफरमध्ये मग ते आहे ना मला वाटतं 69 किंवा 63-65 अशा प्रकारे मिळेल असं ते दादा मला सांगत होते. आणि सर्व काही मला दाखवत होते आतमध्ये कसे कसे पार्ट वगैरे आहे ते सर्व. फ्रीज बघितल्यानंतर फायनली मला हे जरा आवडलं, म्हणून म्हटलं चला हे बघू. आणि LG कंपनीचंच आहे हे. तर हे आम्हाला त्यांनी 1,16,000 सांगितले. पण ते बोलले की यामध्ये पण तुम्हाला 7,000 ते 8,000चा डिस्काउंट मिळेल. त्यानंतर मग आम्ही शेगडी बघायला आलो. तर मला शेगडी पण घ्यायची, तर अशीच घ्यायची होती. आता मी दाखवते ना तशी 4 शेगडी आहे याला. तर मला आहे ना रेसिपी किचन चॅनलसाठी पण घ्यायची ना, त्यामुळे म्हटलं आता एकदाच घ्यायची आहे वस्तू, तर ती पण आपण छान घेऊ. पण इथे ना ह्या शेगडीला बटन खाली दिलेले आणि मला ते बटन वरती पाहिजे, कारण शेगडी स्वच्छ करताना खाली बटन असले ना तर प्रॉब्लेम होतो. आणि माझा किचन ओटा खूप जास्त मोठा पण नाही आहे रुंदीला, त्या हिशोबाने मला मग वरती बटणं पाहिजे होते. तर वरती बटणं असलेली शेगडी मी बघितली, पण ती काही मला इतकी आवडली नाही. त्याचे बर्नळ आहे ना थोडेसे वेगळे होते आणि गोलमध्ये होते. मला गोलमध्ये नको होती, चौकोनीमध्ये. आणि ही होती तर ही 3 शेगडीची होती. आणि म्हणतात की घरामध्ये 3 शेगडीची शेगडी नसावी, म्हणून मी 4मध्येच बघत होते. ही एक छान होती, ही पण मला आवडली. तर फायनली मग मी ही बुक करायचं ठरवते. अजून घेतली तर नाही आहे, फक्त तुम्हाला दाखवते. शेगडी तर बघून झाली, पण मला आता चिमणी बघायची होती, कारण घरामध्ये मी चिमणी बसवणार आहे खिडकी नसल्यामुळे. तर बऱ्याच प्रकारामध्ये इथे त्यांनी मला दाखवल्या मोठ्या मोठ्या, पण जास्त मोठ्या काही मला पाहिजे नव्हत्या. तर ही सेंटरला लावलेली ना ती जरा व्यवस्थित वाटते. तर त्यावरती फक्त हात फिरवायचा की ती ओपन होते, आणि हात फिरवला 2दा की ती बंद होते. म्हणजे एकदा हात फिरवल्यानंतर ओपन होते आणि उलटा हात फिरवला 2दा की ती बंद होते. असं काही आहे. तिथे बटनचं पण ऑप्शन आहे आणि हाताने पण आपण त्याला बंद चालू करू शकतो. तर तीच आवडली मला.
आणि त्याची प्राईज आहे ना 14,000 सांगितली त्यांनी. तर शेगडी आणि चिमणी दोन्ही पण मी एलिका कंपनीची बघत होते. शेगडी पण छान होती, मी जी बघितली ती 4 शेगडीवाली, तर तिची किंमत पण 11,000 12,000 अशी होती. तर ते देताना थोडाफार डिस्काउंट करून तर देतातच आपल्याला. म्हटलं ज्यावेळेस घ्यायची त्यावेळेस मग सर्व काही वस्तू तिन्ही वस्तू सोबतच घेऊ, पण आता बघायला काही हरकत नाही. तर मी ह्या शॉपचं काही प्रमोशन वगैरे करायला आलेली नाही आहे, मला ह्या वस्तू घ्यायच्या आहे म्हणून मग मी इथे बघते. आधी बघून घेतलं ना तर मग बरं पडतं. घेतल्यानंतर मग कमेंट येतात की ताई हे घ्यायचं नव्हतं, असं घ्यायचं होतं, तसं घ्यायचं होतं. म्हटलं चला, आता मला काही इतका अनुभव नाही आहे या वस्तूंचा, मी कधी वापरल्याच नाही, पण ज्या पण ताईंनी या वस्तू वापरल्या, कोणती चिमणी छान, कोणती शेगडी छान, नक्की मला कमेंट करून सांगा. चला आता आम्ही ना सर्व काही शॉप बघितलं आणि तुम्हालाही दाखवते. नाशिक रोडलाच हे शॉप एकदम हायवेवर आहे क्रोमा, आणि बऱ्याच वर्षांपासून बघते मी, पण पहिल्यांदा या शॉपमध्ये मी आली. तर तिथून मग आम्ही बाहेर निघालो. ऊन तर खूप लागत होतं, असं वाटलं होतं कधी मी एकदाची घरी पोहोचेल, कारण गाडीवर बसून बसून पण माझी पाठ दुखायला लागली होती. बऱ्याच दिवसांनी मी प्रवास केला, उष्णतेमुळे ना तोंडाला कोरड पडली होती. शेवटी आम्ही ना एका ठिकाणी थांबलो रसाच्या गुऱ्हाळामध्ये, आणि मस्त असा थंडगार उसाचा रस घेतला मिस्टरांनी आणि मी, आणि नंतर मग फायनली आम्ही घरी येऊन पोहोचलो. लहान बाळासारखं तू म्हणशील मम्मी मला काय आणलं. मग तुला काय आणणार? धुवून खाय. आवळे नाही दिसत नाशिकला काचे आवळे, आवळ्यांचा सीजन नसेल. धुवून घे धुवून. 5 वाजले आम्हाला घरी यायला. फोनमध्ये आता चार्जिंग पण कमी आहे आणि माझा चेहरा खूप काळा झाला आहे उन्हाने. पहिले चेहरा आता फेसवॉश लावून स्वच्छ धुवून काढते, थंड वाटेल म्हणजे. काय चालू आहे लाडू, काय चालू आहे? हां, आले बापले. बघा लाडू आलाय, आता संध्याकाळची वेळ झाली ना. किती छान दिसतोय, गोलू 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 मोलू. शर्वाजीनं हाय कर, बाय कर. हाय कर. थांबा 2-3 महिन्याने करेल तो बाय. हाय करेल, बाय करेल. हा ना पिल्लू. हाय हॅलो सर्वांना, शुभ संध्याकाळ. चला, वातावरण आहे ना अगदी छान असं मस्त झालेलं आहे. ढगाळ ढगाळ पाऊस येतो की काय, असं पाऊस येण्याच्या आधी जसं वातावरण होतं ना तसं झालेलं आहे. किती वाजले आता का रे? किती वाजले? 6 वाजले. आणि आमचा धनुराज आला. कसा गागतो रे तू? बोल ना, बोल ना, बोलून दाखव. बोल. कसा बोलतो? बोल. आजी म्हण, आजी म्हण, म्हण ना. मम्मा, मामा म्हण. माग काय पाहिजे तुला? काय पाहिजे तिकडं? काय नाही तिकडं. कुठं गेला होता तू? 2 दिवस कुठं गेला होता फिरायला? कुठं गेला होता पिल्लू? पिल्लू तू कुठं गेला होता 2 दिवस? कुठे गेलो होतं माझे सोनं? माझे बाळ कुठे गेलो होतं? कुठे गेलं पिल्लू? अशा हात नाही खायच्या. आज आलंय पिल्लू 2 दिवसानंतर. चला, छोटा हाती मोठा हाती घरात लावू आपण. चला, मस्त हवा सुटली आहे बाहेर. काय रे? मोटी हाथी घूमने चली, पतले से रास्ते में जाती फंसी, बीच में हाथी इशारे से बुलाया, इधर आ, इधर आ, इधर आ. एक टक बघतो, एक टक. नजर सुद्धा त्याची इकडं तिकडं जाणार नाही. रात्रीचे आता वाजले 10:30. आमचं जेवण झालं, थोडंसं उशिराच झालं कारण इतकी काही भूक नव्हती. दुपारी मिसळपावचा नाश्ता जेवण झालेलं होतं म्हणून फक्त मसाले भात बनवला. आणि आता इथून पुढे व्हिडिओची एडिटिंग करते, व्हॉइसवर सकाळी करते कारण पंखा चालू आहे, खूप आवाज येतो आहे. तर चला, आता सर्वांना आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू उद्या. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सर्वांना शुभरात्री, गुड नाईट.